वंदे मातरम सोशल मीडिया परिवार आपल्या देशाचं वातावरण पुन्हा अस्थिर करण्यासाठी काही जातीवादी शक्ती हे कामाला लागलेलं आहे। यांना आपल्या देशामध्ये असलेली बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार हे दिसून येत नाही, परंतु ह्यांना राजकारण करायचं आहे। मटण, मंदिर, मस्जिद, मंगळसूत्र या नावावर, हिंदू मुस्लिम या नावावर। तर आता ह्यांनी नवीन वाद प्रत्येक वेळेला हे काढत असतात। आता ह्यांनी जो वाद काढलेला आहे औरंग्याच्या कबरी संदर्भात, तर ज्या वेळेला औरंगजेब आपल्या देशावर चाल करून आलेला त्यावेळेला त्याचा मनसुबा होता की आपल्या देशामध्ये अस्थिरता निर्माण करणं। तर हीच त्याचा जो औरंगजेबचा जो मनसुबा आहे ना, हे लोक असे काही लोक पुढे घेऊन जात आहेत। नागपूरला जी आता घटना घडली त्या घटनेचा तर सर्वप्रथम निषेध, आणि अशा प्रकारच्या घटना का घडत आहे आणि असे कोण करत आहे? सर्वसामान्य घरातील जो तरुणाई आहे ती तरुणाई अशा प्रकारच्या घटना करत आहेत, त्यांच्यावर केसेस होत आहेत आणि ते जेलात जात आहेत। आणि अशा घटना घडून आणणारे जे स्वार्थी राजकारणी आहेत ते मस्तपैकी आपलं 5 स्टार लाईफ जगत आहे। त्यांची लेकरं विदेशामध्ये शिकत वगैरे आहे आणि त्यांचं आयुष्य फार मजेत चालू आहे, परंतु त्यांनी डोकी भडकवल्यामुळे सर्वसामान्य घरातला तरुण मात्र देशोधडीला लागत आहे, त्याच्या आयुष्याची रांगोळी होत आहे। तर ज्या वेळेला शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आदिलशहाची कबर बनवली, बरोबर, त्यांची कल्याणकारी नीती होती। त्यांच्या म्हणण्यानुसार दुश्मन संपला तर दुश्मनीसुद्धा संपली, परंतु हे औरंग्याच्या थडग्याचं आता राजकारण केलंच आहे। आता मला सांगा की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आदिलशहाची कबर बनवली आणि 317 वर्षापूर्वीची औरंग्याची कबर आता हे त्याच्यावर राजकारण करत आहेत। या औरंगजेबला 27 वर्ष लागली ह्या दख्खनमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी, परंतु या औरंग्याला ते जमलं नाही। आणि या औरंग्याला गाडायचं काम महाराणी ताराराणी असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, संताजी वगैरे ह्या अशा वीर लोकांनी केलेलं आहे। या सगळ्या वीर लोकांनी ह्याला ह्याच धर्तीमध्ये गाडलेलं आहे, ह्याला दफन केलेलं आहे। आणि अशा गौरवशाली इतिहास ज्या महाराष्ट्राचा, मराठ्यांचा आहे, असा गौरवशाली इतिहासची साक्ष ही औरंग्याची कबर आहे। परंतु या औरंग्याच्या कबरीवर सुद्धा राजकारण केलं जात आहे। तर हे राजकारण तुम्ही ओळखलं पाहिजे आणि ही औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राची, मराठ्यांची गौरवगाथा सांगणारी तिकडे एक वास्तू निर्माण करायला पाहिजे, असं एक मला नागरिक म्हणून वाटतं, एक शिवप्रेमी, शंभूप्रेमी म्हणून मला असं वाटतं। तर तुमचं काय मत आहे याच्या बाबतीत नक्कीच तुम्ही